सोडला जातो। या देशामध्ये हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण असतात, त्यांना शांततेची गरज असते, परंतु भल्या मोठ्या संदेशामध्ये तिथं घेऊन सांगावं लागतं की कृपया येथे शांतता पाळा। हा सगळ्यात मोठा विरोधाभास आपल्या देशात आहे। शासकीय कार्यालयामध्ये संदेश लावला जातो, कृपया कोणीही येथे थांबू नका, आणि लोक पान खाऊन त्याच संदेशावर थांबतात। असा विरोधाभास आपल्या देशात आहे। या देशामध्ये अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज कलावंताला, अभिनेत्याला करोडो रुपये घेऊन सांगावं लागतं की आपण शौचालयाला कुठे बसलं पाहिजे। जाहिरात बघितली ना अमिताभ बच्चनची आपण सर्वांनी, स्वच्छ भारत मिशन मध्ये अगदी जोमाने चालत होती। एवढा विरोधाभास या देशामध्ये असताना या देशातील न्याय व्यवस्था, या राज्यातील न्याय व्यवस्था ही देखील अशीच बरकटलेली आणि विस्कळीत झालेली आहे। आणि या न्याय व्यवस्थेला जागा करण्यासाठी सिद्धेश्वर मुंडे नावाचा वाघ आपल्याला सर्व टीमला घेऊन त्यांना झेपण्यासाठी, लढण्यासाठी, या आझाद मैदानावर आझादी मिळवण्यासाठी इथे आलेला आहे। आपण सर्वांनी मुंडे साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवायचा। म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं, न्याय मिळायचा तेव्हा मिळेल, न्याय मिळायचा तेव्हा मिळेल। आता आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे। न्याय मिळायचा तेव्हा मिळेल, आता आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे। हातामध्ये हात घेऊन रस्त्यावरती चाललं पाहिजे, हातामध्ये हात घेऊन रस्त्यावरती चाललं पाहिजे। रस्त्यावर चालताना सुद्धा जपून चाललं पाहिजे, रस्त्यावर चालताना सुद्धा जपून चाललं पाहिजे। कारण सोनू म्हणते माझा तुझ्यावर भरोसा नाही, सोनू म्हणते माझा तुझ्यावर भरोसा नाही, आणि मी म्हणतो सोनूचं तर कुठे चुकलं, मी म्हणतो सोनूचं तर कुठे चुकलं। अख्ख्या देशामध्ये झाली आहे भ्रष्टाचाराची चाळण, अख्ख्या देशामध्ये झाली आहे भ्रष्टाचाराची चाळण, आणि आपण म्हणतो भारत घेतोय वळण, भारत घेतोय वळण। या डिजिटल इंडियाच्या नावाखाली आपण असे कित्येक दिवस घालवणार आहोत। या देशाला, या राज्याला डिजिटल इंडिया, डिजिटल भारत, डिजिटल राज्य करण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान संगणक परिचालक संघटनेचं आहे। आपल्या बाजूला आहेत रोजगार सेवक, रोजगार सहाय्यक, त्यांच्या सर्व संघटनांनी एका संघटनेला पाठिंबा देऊन त्यांच्या न्याय मिळवून घेण्यासाठी ते जमलेले आहेत। त्यांच्या जिल्हा अध्यक्षांनी इथं भाषण केलं, त्यावेळी आपण मोठमोठ्याने टाळ्या वाजवले। आम्ही कधी एक होणार, दुसऱ्यासाठी टाळ्या किती दिवस वाजवणार? म्हणून मला म्हणायचं आहे की आपण कधीतरी आपल्यासाठी एक झालं पाहिजे, आणि एक होऊन आपल्या या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे। कित्येक सगळं परिचालक अजूनही घरामध्ये बसून आहेत, आणि प्रत्येक वेळी राज्य संघटनेच्या ग्रुपवर, जिल्हा संघटनेच्या ग्रुपवर, तालुका संघटनेच्या ग्रुपवर प्रत्येक पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला जातो की आमचा निर्णय कधी लागेल, आम्हाला न्याय कधी मिळेल। पण निर्णय किंवा न्याय हा एवढ्या तातडीने मिळत नसतो मित्रांनो, त्याला संघर्ष करावा लागतो। आणि या संघर्षामध्ये जर आपल्याला इतिहासामध्ये आपली नोंद पाहिजे असेल तर आपल्या राजाला आपण साथ दिला पाहिजे, आपल्या राजाच्या आंदोलनामध्ये आपण हजर झालं पाहिजे, आणि या न्याय व्यवस्थेला जागे केलं पाहिजे। टाळ्यांचा आवाज कमी होतो म्हणजे तुम्ही झोपले तर नाही ना, तुम्ही आत्ता झोपले तर सरकार तुम्हाला कायमचं झोपवेल। या सरकारने तर झोपेचं सोन घेतलेलंच आहे। या सरकारला जागा करण्यासाठी आपण आझाद मैदानामध्ये आलेलो आहे, आणि या आझाद मैदानाचा इतिहास आहे की इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय हा मिळालेलाच आहे। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वी हॅव लर्न टू फ्लाय इन द एअर लाईक बर्ड्स, वी हॅव लर्न टू फ्लाय इन द एअर लाईक बर्ड्स अँड टू स्विम इन द वॉटर लाईक फिशेस, and to swim in the water like fishes, but how to live on the earth like human beings, still we have to learn. म्हणजेच आपण हवेमध्ये पक्ष्यासारखं संचार करायला शिकलो, विमानाने फिरतो आपण, हवेमध्ये पक्ष्यासारखं संचार करायला शिकलो, पाण्यामध्ये माशासारखं पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसात राहून माणसासारखं कसं वागायचं हे अजून आपल्याला शिकायचं। म्हणून माझ्या मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झालात। मी माझी ओळख सुरुवातीला करून देणार होते पण दिली नाही, ती आत्ता करून देतो।
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीतून आलेले आहे. मी अक्कलकोट तालुका संघटनेचा तालुका अध्यक्ष सुरेश सोलके. माझ्या तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी हे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये ओळखले जातात. माननीय फडणवीस साहेबांच्या निकटवर्ती माननीय ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांचे निकटवर्ती यांचे मित्रबंधू माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी देखील आमच्या संघटनेला पाठिंबा देऊन येणाऱ्या अधिवेशनमध्ये आमचा मुद्दा आमचा प्रश्न ग्रामविकास मंत्री साहेबांना महोदयांना विचारणार आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार करावा द्या. अक्कलकोट तालुक्यामध्ये 80 संगणक परिचालक आहेत. त्यापैकी 58 संगणक परिचालक रेल्वेने आलेले आहेत, 12 संगणक परिचालक बसने आलेले आहेत. आणि या सर्व संगणक परिचालकांना एकजुटीने घेऊन येण्याचं काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. माननीय सिद्धेश्वरजी मुंडे साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी अक्कलकोट नगरीमध्ये श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्यासोबत एक बैठक करावी, जेणेकरून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या निकटवर्ती आणि माननीय गोरे साहेब यांच्या निकटवर्ती म्हणून त्यांनी आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. या ठिकाणी बऱ्याच जणांना बोलायचं आहे. मुंडे साहेब सुद्धा बोलणार आहेत, त्यांना ऐकण्यासाठी तुम्ही आतुर आहात. आपण नियोजक संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी मला या ठिकाणी टाळ्याची दाद देऊन माझ्या भाषणाची आपण स्तुती केली, त्याबद्दल आभार मानतो. मी सुरेश सोलके. माझं शिक्षण डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं, मी BE इंजिनिअरिंग केलं आणि बीकॉम केलं. बॉम्बे लॉ कॉलेजला LLB केली. बऱ्याच ठिकाणी शासकीय निमशासकीय कंपनीमध्ये काम करून आले. इंजिनियर होऊन नटबोल्ट किंवा वायरिंग फिटिंग करण्यापेक्षा माझ्या गावातील माझ्या तालुक्यातील लोकांसाठी संघर्ष कसा करता येईल यासाठी 2012 पासून ते 2026 पर्यंत आजपर्यंत मी या यंत्रणेमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रातली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून माझी आहे. 1 ते 33 नमुने माझे ऑनलाईन आहेत, कुठेही रिपोर्ट करून बघा. माननीय डेप्युटी सीओ साहेबांना चेंबर असेल अशा पद्धतीचे चेंबर माझे ग्रामपंचायत अधिकारी माझ्या सरपंचांनी 8 लाख रुपये खर्च करून मला बनवून दिलं आहे, जे वातानुकूलित एसी मध्ये. तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये कुठेही भिंत दिसणार नाही, भिंतीचा कलर दिसणार नाही. त्यामध्ये सर्व चकमकीत ग्लास आणि POP केलेला आहे. मित्रांनो, आपण जेव्हा आपलं अस्तित्व दाखवतो, आपण जेव्हा आपलं कर्तव्य निभावतो, तेव्हा समोरचा देखील आपल्यासाठी काहीतरी करतो. यासाठी इतिहास गेला आहे. म्हणून म्हणतो आपण सर्वांनी या ठिकाणी जे उपस्थित झालात त्यांचा सर्व राज्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.